हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये। श्री स्वामी समर्थ सर्वांना। छान अशी सकाळची सुरुवात झालेली आहे, तुम्ही पाहू शकता। तर आत्ता वाजले होते सकाळचे 5:30 आणि माझी आजची लवकर सकाळ का झाली आहे तुम्हाला पुढे समजणारच आहे बरं का। तर बघा, सकाळचा असा सुंदर व्ह्यू कॅप्चर केला, पक्ष्यांचा आवाज वगैरे खूप छान येत होता। त्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि बाहेरचं स्वच्छ असं झाडून पुसून घेतलं आणि मग अशी रांगोळी काढली, साधी सिंपल अशी। मग इथे भेंडीची भाजी बनवली आणि पीठ मळून ठेवलं बघा। 2 चपात्या बनवून घेतल्या, ते कशासाठी तर टिफिनसाठी, कारण पीठ लवकर भिजलं नसल्यामुळे एवढ्या काय चपात्या व्यवस्थित होत नव्हत्या, म्हणून मग 2 चपात्या बनवून घेतल्या। दीदीला म्हणलं बाकीच्या तू बनव। मग छोटीचा टिफिन भरून दिला, भाजी चपाती असं बॉटल वगैरे भरून दिलं। छान अशी आपली देवपूजा करून घेतली बघा। देवपूजा करताना ना म्हणजे स्वतःचं मी आवरून वगैरे घेतलं अगोदर। सकाळी मी लगेचच साडी नव्हती नेसलेली, नंतर मी माझी साडी वगैरे नेसून घेतली, स्वतःचं आवरून घेतलं आणि मग पूजेला बसलं। आपली छान अशी सकाळची पूजा झालेली आहे। आणि आज ना आपल्या ना ज्या बाल्कनीतलं झाड आहे ना, त्याला ना फुलं लागली नव्हती जास्त अशी बरं का। एकच फुल लागलं होतं आणि ते विठू रुक्माईला मी इथं वाहिलेलं आहे, तुम्ही पाहू शकता। आणि आदल्या दिवशी ना मला तुळशी तोडून ठेवायचं लक्षातच नाही, कारण आज एकादशी आहे ना, मग एकादशीच्या दिवशी आपण तुळशी तोडत नाही ना, म्हणून मग छान अशी बघा इथं तुळशीची पण छान पूजा करून घेतली। सूर्यदेवाची आपला नमस्कार केला, पूजा केली। आणि आता ना इथे पण तुळशीला फुलं नव्हते, कारण एवढं सकाळी सकाळी खाली जाऊन फुलं आणणं आणि परत जायचं आवरून, मग मी काही इथे सकाळी फुलं आणायला खाली गेले नाही बरं का। मग ठीक आहे म्हणलं, अक्षदा वाहिल्या झालं। आणि नंतर मग बघा इथं बाहेर पण उंबऱ्याची छान अशी पूजा करून घेतली। इथेही आज फुलं नव्हती, मग इथं पण अक्षदाच वाहिल्या आणि बघा स्वतःचा आवरून घेतला। आणि मग मी आता निघालेले आहे ते कुठे, तर चला वारीला मी चाललेले आहे। आता आपल्या पुण्यातून जी वारी सुरू होणार आहे ना, त्या वारीसाठीच बरं का। म्हणजे बघूया आता कुठली पालखी मिळते। तर आम्ही इथे येऊन स्टॉपला थांबलो, कारण सगळ्या बायका आम्ही जे मिळून जाणार होतो, कोणी यायचं राहिलेलं होतं, मग आम्ही एक दोघींची अशी वेट करत इथं थांबलेलो होतो बरं का। आणि इथूनचा ना आम्ही प्रवास PMTने करणार होतो। तर बघा बाकीच्या बायका आल्या आणि आम्ही PMTमध्ये बसलो आणि आम्ही स्वारगेटपर्यंत जायचं PMTने ठरवलं होतं बरं का। म्हणजे कसं आपल्याला तिथून ज्या पालख्या दिंड्या असतात ना, त्यांच्यासोबत आपण जायचं। निघताना थोडासा उशीरच झाला बरं का, आम्ही खूप लवकर जायचं ठरवलं होतं। आणि आत्ता ना पावसानं सुट्टी घेतली आहे ना, तर त्यामुळे ऊन असं लगेच चमकत होतं बरं का। तर आम्ही इथे ना 7 वाजता पोहोचलो होतो बरं का। तर बघा इथे सगळ्या दिंड्या चाललेल्या होत्या, मग त्याच दिंड्यामध्ये आम्ही सामील झालो आणि आमचं इथं वारीचा विठ्ठलनाथचं नाम घेत आमचा हा प्रवास वारीचा सुरू झाला। तर एवढं छान वाटत होतं, कारण हा अनुभव ना माझा पहिलाच होता। बऱ्याचशा बायका आम्ही अशा ग्रुपने इथे आलो होतो आणि ही मुलगी होती बघा पाठीमागची, ती तर दरच वर्षी जाते म्हणून तिने आम्हाला सांगितलं, म्हणजे तिच्याकडून असं बोलता असं समजलं बरं का। तर इथं ना नामघोषात सगळेजण भक्तीत तल्लीन झालेले होते आणि हे विनेकरी ह्या म्हणजे एवढे वयस्कर होते ना सगळे, आजी आजोबा, त्यांना पाहून त्यांचा उत्साह पाहून खूप भारी वाटत होतं बरं का। तर इतकं बघा ते विनेकरी जे आजोबा होते ना, ते व्हिडिओ घेताना असं म्हणजे कुतूहलाने बघत होते। मग अशा पद्धतीने बघा इथं आमचा असा प्रवास सुरू झाला। आणि इथे ना विसाव्यासाठी एक दिंडी इथं थांबलेली होती बरं का। आणि प्रत्येक दिंडीच्या ना त्यांचे वेगळे काहीतरी, म्हणजे आपली दिंडी आहे, एखादं कुणी व्यक्ती आपल्या ह्या दिंडीतला चुकला केला म्हणून त्यांनी खून म्हणून प्रत्येकाने आपल्या दिंडीचं काहीतरी असं वेगळी खून केलेली होती। आणि इथं 2 दिंड्या एकत्र आल्यामुळे ना ही दिंडी इकडे साईडला थांबलेली होती आणि दुसरी ती पुढे जात होती, कारण ते मिक्स व्हायला नको म्हणून काही अशा पद्धतीने बघा आमचाही प्रवास सुरू झाला। आणि मग तिथे ज्या त्यांनी खुणा केलेल्या, कोणी झेंडा लावलेला, कोणी फुगेवरती लावलेले, कोणी फुलं लावलेले, असं काही केलं होतं। मग काय तुळशीच्या घेतलेल्या इथं आजी दिसल्या आणि मग माझ्या सोबत ज्या आम्ही गेलो होतो ना बायका, तर त्यांच्यातल्या एकीने पण तुळस घेतली। मला पण वाटलं चला हाही आनंद आपण घेऊयात, आलोय तर मीही तुळस डोक्यावर घेतली बरं का। खरंच खूप छान वाटत होतं। सगळा हा माझा भक्तिमय हा प्रवास आजचा सगळा माझ्यासाठी नवीनच होता आणि एक नवीनच उत्साह आनंद वाटत होता, कारण मलाही वाटलं नव्हतं की मी एवढंही इथे चलू शकेन, कारण आपण कधी ह्या गोष्टीचा विचारही केलेला नसतो। आणि समोरूनच मग त्या आजीसोबत फोटो वगैरे काढले आणि पायी थोडीच तुळस घेऊन चाललो। इथे पुढे आलं बघा, बऱ्याचशा आमच्या ग्रुपमधल्या ज्या बायका होत्या सगळ्यांनीच अशा डोक्यावर तुळशी घेतल्या, तुळशी वृंदावन घेतल्या आणि 5-5 पावलं आम्ही सगळ्यांनी चाललो, कारण त्या आजीनाही आम्हाला लवकर तुळस वापस द्यायची होती। कारण ना त्यांची एकदा आपण कसं फोटो काढत व्हिडिओ काढतो किंवा हळू चालतो, पण त्यांना त्यांच्या दिंडीसोबत चालायचं असतं ना, मग त्यांची माणसं चुकतील म्हणून मग आम्ही थोडे 5-5 पावलं असं दिंडीसोबत चाललो। पुढे बघितलं तर तिथं असे खेळ वगैरे सुरू होते बरं का। इतके एन्जॉय करत होते ना वारकरी सगळे। आणि पुढे आलं तर काय, इथं आपले तुकाराम महाराजाची पालखी दिसली, एवढाच आनंद वाटला। मला तर वाटलं होतं की आम्हाला उशीर झाला, आम्ही पालखीचं कुठल्याही दर्शन घेऊ शकणार नाही असं वाटलं होतं। तुम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दर्शन घ्या बरं का।
पालखीचं. तर तुकोराम महाराजाची पालखी होती, तर त्या पालखीचं दर्शन घेतलं. आणि बघा तिथे गजरे होते, तर सगळ्यांनी गजरे घेतले, तेही घातले आम्ही डोक्यात. आणि मग इथे बघा जिथं तिथं ना तुझे रूप दिसू लागले विठ्ठला म्हटल्यासारखं इथे ना सगळेजण म्हणजे असे वेगवेगळ्या वारकऱ्यांच्या वेशभूषेत विठ्ठलाचं दर्शन देत होते. अशा पद्धतीनं सगळं बघत आणि अनुभव घेत आम्ही पुढे असं सरकत होतो. मग एका ठिकाणी ना तिथं थोडं विसाव्यासाठी काही दिंड्याच्या आम्ही गेलेल्या होत्या, तिथं बसलेल्या होत्या. मग चला म्हटलं, इथं ज्या दोघी तिघीजण नवीनच बायका आल्या आणि त्यांनी आमच्यासोबत पण असं जॉईन झाल्या बघा. आणि इथं ना कोणीच असं ओळखत नाही असं काहीच नसतं, सगळे एकमेकांना माऊली माऊली माऊलीच म्हणत असतात. आणि एकत्र सगळेजण येऊन असा आनंद मनमुरादपणे असा आनंद घेतात सगळ्या गोष्टींचा, जो की असा खेळणे. आता तुम्ही जे खेळ पाहिले बघा तशा पद्धतीने इतक्या फुगड्या हे सगळ्या गोष्टींना गोल राऊंड करून सगळ्या गोष्टी एन्जॉय करत असतात. आणि इथं सगळे विसाव्यासाठी बसले होते. मग आम्ही ठरवलं चला आपणही थोडा वेळ बसू. काही वारकरी आरामही करत होते बरं का, कारण ऊन पण खूप वाढलं होतं, आता पाऊस नव्हता त्याच्यामुळे, आणि भरपूरच ऊन लागत होतं. मग आम्ही पण इथं थोडा वेळ रेस्ट केली. आणि त्यानंतर बघा हा एरिया तुम्हाला ओळखीचा आहे का नक्की सांगा बरं का. या एरियामध्ये आम्ही इथं आलेलो होतो, तुम्हाला आत्ता मी सगळा व्हिडिओ इथे दाखवलेलाच आहे. आणि त्यानंतर बघा इथे ना जी राजगिराची जी वडी दिली होती ना ती आम्ही सगळ्यांनी बसून इथं खाल्ली होती. आणि त्यानंतर मग आमचा पुढचा प्रवास सुरू झाला. तर इथे जाता जाता बघा ही मिलिटरी फोर्स दिसली, पोलीस असतील म्हणा, मिलिटरीतले असतील म्हणा, हे सर्वजण ना त्यांच्या कर्तव्याला अगदी पुरेपूर म्हणजे त्यांचं कर्तव्य पार पाडतात. जिथे तिथे त्यांनी असे व्यवस्थित आपल्या गरजेसाठी म्हणा किंवा सगळ्या गोष्टी व्यवस्थित व्हाव्या यासाठी ते कार्यात आपल्या एकदम तत्पर असतात. त्यानंतर मग आम्हाला थोडीशी भूक लागल्यासारखी झाली बरं का. मग इथं जोशी वडेवाले हे माहितीच आहेत, तुम्हाला माहितीच असेल. तर तिथे आम्ही एक वडापाव घेतला आणि तिथे आम्ही असं थोडंसं खाऊन घेतलं. वासुदेवांचंही दर्शन झालं आणि पुढे मग आम्ही दुसऱ्या दिंडीत जॉईन झालो. तर ह्या आजी बघा मी व्हिडिओ घेत होते, तर त्या आजी म्हणत होते ए दिदे माझा पण फोटो काढ गं. असं इतकं छान वाटलं ना, म्हणजे सगळ्याच इतक्या उत्साही आनंदी होत्या, त्यांना कसलाही क्षीण नव्हता, काहीच नव्हतं, मस्त एन्जॉय करत होत्या आमच्यासोबतही. माऊली 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 असं म्हणून छान असं सगळ्या एन्जॉय करत होत्या. आणि बघा साईडला इथं पण एक असा ग्रुप होता, तर त्यांनी असा ताल धरला होता बघा, अशा खूप छान एन्जॉय करत होत्या. मग अशा आजीसोबत फोटो घेतला आणि आमच्याही बायका थोडंसं त्यांनीही इथे चालू केलं त्यांचं. मग काय आम्हीही त्यांच्यासोबत जॉईन व्हायचं ठरवलं होतं बरं का. पण थोडंसं म्हटलं आपण असं व्हिडिओ घेऊयात आणि नंतर थोडंसं जॉईन होऊ. ह्या सगळ्या गोष्टींचा मी नवीनच म्हणजे अनुभव घेत होते, प्रत्येक गोष्टीचा हा माझ्यासाठी नवीनच. मी हे तर सगळं प्रथमच अनुभवत होते आणि करतही होते बरं का. याच्या अगोदर मी असं काहीही केलं नव्हतं. म्हणून ह्या दिंडीमध्ये ना एक म्हणतात ना की थोडंसं तरी आपण 4 पावलं चालणं म्हणा, जाणं, हे सगळ्या गोष्टी, ह्या आनंद दिंडीचा, हा वारीचा अनुभव खरंच सर्वांनी घ्यायला पाहिजे. आणि वेगळं शांत समाधान वाटतं बरं का. आपलं रोजचं तर असतंच ना की स्वयंपाक, भांडी, कपडे हे सगळं तर आलेलंच आपल्या आयुष्यात आहेच ते, पण ह्याही गोष्टीला थोडासा वेळ काढून आपण स्वतःसाठी, आपल्या मनशांतीसाठी ह्या गोष्टी केल्या पाहिजे असं मला वाटलं. आणि खरंच आपण एवढे दिवस पुण्यात असून आपण कधीच गेलो नाही, म्हणून मला त्याची खंतही होती. तर चला पुढे बघा इथे दर्शन झालं, ते म्हणजे विठ्ठल रुक्मिणीचं. साक्षात विठ्ठल रुक्मिणीसारखं इथं रूप दिसत होतं बरं का त्या दोघांचं. पण आम्ही थोडे दूर होतो, दुरूनच थोडंसं इथं कॅप्चर केलं. आणि बघा हा पूल तुम्ही पाहिलं आहे का, इथून आमची झाली ती पुढची सुरुवात. मग इथे ना साक्षात विठ्ठल आणि रुक्मिणीसारखे इथे रुक्मिणी ती नंतर त्यांनी थांबवली बरं का. एकामागून एक इथं पालख्या ह्या ज्या जात होत्या, दिंड्या जात होत्या आणि आमचंही असं दर्शन होत होतं. आणि त्यानंतर बघा आम्ही आमचा प्रवास इथं थांबवायचं ठरवलं बरं का. बाकीच्या जणी तिकडून पुढे गेल्या आणि आम्ही थांबवलो इथे थांबलो आम्ही, कारण ना आम्हाला बाकीचं जास्त पुढे जायचं नव्हतं, कारण उशीर झालेला होता आम्हाला. आणि येताना काय होईल कसं होईल म्हणून आम्ही नवीनच होतो ना जाताना, म्हणून मग आम्ही इथंच प्रवास थांबवायचा ठरवला. आणि इथं एक उद्यान होतं ना, ह्या उद्यानामध्ये आलो आणि थोडंसं व्हिडिओ फोटोज वगैरे इथे घेतले, कारण आमच्यासोबत ज्या होत्या ना एक काकू, तर त्यांच्या भाचीच्या घरी जायचं होतं, त्या जवळच आहे, जाऊ म्हणत होत्या. मग ठीक आहे म्हटलं. मग त्यांनी फोनवर बोलत होत्या, तोपर्यंत आम्ही फोटोज वगैरे काढले, तिथं थोडा वेळ बसलो. मग त्यांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेल्या. मग हे बघा आम्ही तिथे आलो होतो त्यांच्या घरी, आणि इथे आल्याच्यानंतर चहा नाश्ता झाला थोडंसं, आणि फ्रेश होऊन चहा नाश्ता करून थोडंसं आम्ही एक अर्धा तास इथं बसलो. आणि त्यानंतर मग आमचा प्रवास सुरू झाला. तिथून आम्ही कॅब केली. आता म्हटलं इथून कसं जायचं काय नाही, त्यापेक्षा म्हटलं सरळच चला कॅब करूयात, कारण बऱ्याचशा PMT वगैरे सगळ्या बंद होत्या. आणि म्हणजे कसं ह्या दिंड्या असल्यामुळे ना PMT वगैरे बंद होत्या. आणि हडपसरच्या तिकडून ना
डायरेक्ट आमच्या इकडं आता बस नव्हती, पहिले होत्या आत्ता नव्हती, त्यामुळे मग म्हटलं चला आता कॅबच करून जाऊयात. मग काय आम्ही 5-6 जणी होतो ना, मग कोणी पुढे कोणी मागे असं बसलो, ॲडजस्ट केलं आणि बघा इथं आमचा ना परतीचा घरचा प्रवास सुरू झाला बरं का. तर अशा प्रकारे आमची थोडीशी वारी म्हणा किंवा पाऊले चालती पंढरीची वाट असं थोडंसं आमचं हे झालेलं आहे. आणि ह्या आठवणी आणि हा आनंद घेऊन आम्ही घरी परतलो बरं का. तर असा होता व्हिडिओ. आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.